नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बीटरूटची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा बीटरूट घेतलं होतं आणि त्याची साल काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत लांबडे लांबडे। आणि ही किती आहे तर तुम्ही सांगाल वजनाला किती आहे तर हे 200 ग्रॅम होतं, मोठ्या आकाराचं होतं। पण पूर्ण पहिलं धुवून घ्यायचं, साल काढायची नसं पातळ कापून घ्यायचं। तर त्यासाठी बघा साहित्य। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगते की रेसिपी बघितली की प्लीज लाईक करत जा आणि कमेंट करत जा की मी तुम्हाला हमेशा नवीन नवीन रेसिपी दाखवते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर प्लीज आज कमेंट करून सांगा आणि लाईक बी करून सांगा। तर त्यासाठी बघा 2 चमचे आपल्याला हे तांदळाचं पीठ पाहिजे। जे साहित्य घेते ना तुम्हाला चमच्याच्या मापाने दाखवते। तर 2 चमचे 200 ग्रॅमसाठी 2 चमचे आपल्याला मैदा टाकायचा आहे। 2 चमचे आपल्याला हे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचे। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर। कढीपत्ता घेतलेला आहे बघा, असा तोडून घेतलेला आहे, तुकडे तुकडे करून घ्यायचा। छोटा एकदम अर्ध्या चमच्याला कमी असं जिरं घेतलेलं आहे, चोळलेलं नाही काय नाही, अखंड जिरं आहे। थोडासा ओवा घेतलाय, त्याला हातावर मी चोळून घेतलेला आहे, 2 चिमूट फक्त घेतलेलं आहे। 1 चमचा छोट्या आकाराचा धने पावडर घेतली, अशी दरदरी कुटून घेतलेली आहे। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, त्यात टाकायचं 1 चमचा मिरची पावडर, तिखटाप्रमाणे टाका तुमच्या। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर। आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे। जर आता तुम्ही मिरची पावडर जर खात नसेल का नाही तर तुम्ही हिरवी मिरची पण कुटून टाकली तरी चालेल। आणि अशा पद्धतीत पीठ झालं पाहिजे बरं का, मस्त असं झालेलं आहे। तेल ठेवलंय बघा गरम करायला आणि तेल आपल्याला हे तळायसाठी काय करायचं, कडक पाहिजे एकदम। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। ह्यासाठी आपल्याला काय पाहिजे माहिती का, कडक गरम पाहिजे बघा। अशा पद्धतीत सोडून घ्यायचे, असे लांबडे लांबडेच कापायचे। तुम्ही म्हणाला तर खिसून घेऊ का, तर खिसून नाही बघा, आपल्याला असेच पाहिजे ते। खूप रेसिपी बघा मी भज्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं टाकलेल्या आहेत, तुम्ही एकदा करून बघा। जेवढी बसेल तेवढी बघा मी टाकून घेतलेली आहेत। आणि गॅस आहे मीडियम, चांगलं कडक तेल गरम झालेलं आहे। आता 1-2 मिनिटांना आपल्याला हलवायचं, लगेच नाही हलवायचं। 2 मिनटं झालेत बघा, आपण हलवून घेऊया। आता ही तुम्हाला मी साहित्य दाखवलं होतं ते 200 ग्रॅमसाठी दाखवलं होतं बरं का। थोडंसं पीठ कमी जास्त असं लागू शकतं, किंवा वजनाला कमी जास्त जरी भरलं ना तर तसं लागू शकतं। तर त्याप्रमाणे पीठ टाकायचं, पण समान प्रमाण, जसं 2-2 चमचे तर 3-3 चमचे पण टाकू शकतात। एकदम कडक असे कुरकुरीत आणि आतून कसे सॉफ्ट, एकदम चवीला छान लागतात। करून बघा बरं का अशा पद्धतीनं नक्कीच। मस्त असं बघा फ्राय केलेले आहेत, एकदम कडक आणि एकदम कुरकुरीत। आता तुम्ही एक प्रश्न मला विचाराल की तेलकट होतात का, तर बिलकुल तेलकट नाहीत, कोरडे कोरडे असे होतात बघा, मस्त एकदम। असे नितळायचे थोडेसे आणि मग टिश्यू पेपरवर म्हणा, एखादा दुसरा पेपर म्हणा, नाही तर बघा आता हे तर मी तर हमेशा चाळणीतच काढते। मस्त होतात एकदम। तुम्हाला मी आवाज पण दाखवते ह्याचा, पहिले हे काढून घेते। काढून घेतल्यात बघा, मस्त बघा एकदम कडक कुरकुरीत आणि तेलकट वगैरे काय ना। तर माझा हात भरलेला आहे तरी पण तुम्हाला मी दाखवते। वरनं एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि चवीला तर एक नंबर। आता काय होतं, उन्हाळ्याच्या दिवसात ना जेवण जात नाही, तर असं थोडक्यात आपल्या घरच्या घरी काहीतरी वेगळं करू शकते, मुलांना पण बाहेरचं देण्यापेक्षा घरातल्या घरात। रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।